नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत हैदराबादमध्ये आणि आज आपण ब्लॉगची सुरुवात करतो आहोत ते चौमाल्ला पॅलेस पासून. आत्ताच आम्ही चौमाल्ला पॅलेसमध्ये एंट्री केली, तिकीट घेतलंय आणि आता इथून आम्ही पुढे चौमाल्ला पॅलेस फिरायला जाणार आहोत. सो बघूया आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतंय, त्याची डिटेल माहिती जेवढी आपल्याला देता येईल तेवढी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो, हा आहे चौमाल्ला पॅलेसचा मेन एंट्री गेट आणि इथून आता आपल्याला तिकीट चेकिंग करून पुढे जायचं आहे. हे इथे स्टार्टिंगलाच एंट्री केल्यानंतर कॅन्टीन आहे आणि या पॅलेसच्या आतमध्ये काही असे शॉप्स वगैरे पण आहेत, फोटोग्राफी किंवा छोटे छोटे शॉप्स. येस, इथे मध्ये सेंटरला एक छान असा कारंजा आहे, जुन्या तोफा ठेवलेल्या आहेत इथे. समोर पण एक पॅलेस आहे आणि हा कारंजा आत्ता तरी चालू नाही आहे, पण जेव्हा चालू असेल तेव्हा खूप छान दिसत असेल असं वाटतंय तरी. सो आत्ता आपण मंडळी आलेलो आहोत पहिल्या महालापाशी बहुतेक तरी, आणि हा ओव्हरऑल नजारा इथून. इथे तुम्हाला आत्ता मगाशी दाखवलं तसं कारंजा आहे मिडलला आणि हा सभोवतालचा परिसर आहे इथला. खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे पॅलेसवर. सो मंडळी, आता आपण या पॅलेसमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप भव्य दिव्य असा पॅलेस आहे हा. ते सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मोठी पेंटिंग्स आहेत आणि छतावर पण बघू शकता खूप छान असं नक्षीकाम केलं गेलेलं आहे. सो मंडळी, ही आहेत पूर्वीच्या काळातली सील्स. जेव्हा पूर्वी पत्रव्यवहार केल्यानंतर ते पत्र सील करायला जे वापरलं जात असे ते हे शिक्के आहेत. सो मंडळी, आता आपण या रूम मधून बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता त्या काळातला नवाबांचा जो महाल भरत असेल तो काय ताकदीचा किंवा किती मनमोहक होता असेल. किती वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर लावलेले इथे पाहायला मिळतात. आणि छतावर पण पाहू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हे मेन बैठकीचं स्थान असावं त्या काळात आणि त्याच्या पुढे पूर्ण दरबार भरला जात असेल. आता हा महाल किंवा हा सभा मंडप पाहून झाल्यानंतर आता आपण चाललोय दुसऱ्या रूम कडे. इथे पण काही प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. आणि या त्या काळातल्या काही नोटा आहेत जुन्या, आणि नाणी पण आहेत. हा, नाणी पण आहेत इथे. सो मंडळी, आता आपण जातोय पुढच्या दालनामध्ये आणि इथे पण काही जुने फोटोज आहेत
चौमाला पॅलेसचे. हे बहुतेक तरी त्या काळातले पेंटिंग्स आहेत असं वाटतंय. आणि इथे त्या काळातली काही पुस्तकं किंवा लेटर्स ठेवली गेलेली आहेत. आता इथून आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावर. इथे पण खूप असं मोठं जुनं पेंटिंग लावलेलं आहे. सो आत्ता आपण आलेलो आहोत हॉल ऑफ हेरिटेज क्राफ्ट मध्ये. आणि इथे त्या काळातले जे काही जुनं फर्निचर आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. काम केलेलं असं फर्निचर आहे. हा, हे बहुतेक तरी तांब्याचं किंवा हे धातूचं आहे दिसतंय ते. पितळ किंवा समहाव मिक्स धातूचं आहे. काही हे वुडन्स मध्ये पण आहेत. ज्वेलरी बॉक्स. हा ज्वेलरी बॉक्स आहे. ही त्या काळातली काही वस्त्र आहेत. लहान मुलांचं डायनिंग टेबल. हो, लहान मुलांचं डायनिंग टेबल आहे. हेरिटेज क्राफ्ट पाहून झाल्यानंतर आता आपण चाललोय हेरिटेज आर्ट हॉलकडे. इथे खूप जुनी सगळी पेंटिंग ठेवण्यात आलेली आहे तिथे. आणि याचं छत पाहू शकता. छत पण खूप छान नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. आणि इथून अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आत्ता आपण जे खाली झुमर वगैरे पाहिले होते तिथून तोच नजारा आपल्याला सगळा पाहता येतोय. खूप जुनी पण तरीही छान अशी पेंटिंग्स ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे मेंटेन केलेलं आहे खूप पेंटिंग्सना. सो मंडळी, आता आपण आलोय क्रोकरीच्या हॉलमध्ये. इथे त्या काळाची क्रोकरी आहे सगळी. ह्याच्यामध्ये पण खूप छान डिझाईन्स आहेत. खूप युनिक आहे.
एकदम रॉयल फील देईल असं दिसतंय. ही भातुकली आहे असं वाटतंय. आणि हा एक जुना फोटो आहे ज्याच्यामध्ये इंग्रज आणि नवाब एकत्र जेवायला बसलेले आहेत आणि डायनिंग टेबल सजवलेलं आहे आलिशान क्रॉकरीने. आणि सो मंडळी, आता या स्टेअर्सने उतरून आपण पुढच्या दालनात जाणार आहोत. इथे सगळी शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत. त्या काळातल्या तलवारी, भालय, ढाल अशी सगळी शस्त्रास्त्र लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत. तसंच त्या काळातला सैनिकांचा पोशाख पण आहे. हे काही रायफल्स आणि गन्स ठेवलेले आहेत. आणि खूप मोठं दालन आहे. पूर्ण भिंतीवर शस्त्रास्त्र लावलेली पाहायला मिळतील बघा. सो मंडळी, आता आपण हा महाल पाहिल्यानंतर दुसऱ्या महालाकडे चाललो आता आपण. हा आहे दुसऱ्या महालाचा गेट. आता इथे बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळेल. आणि आतमध्ये इथे मेंटेन पण खूप केलेलं आहे. म्हणजे बघा ना, झाडं वगैरे आहेत, त्याला व्यवस्थित शेप वगैरे देऊन आकर्षक केले गेलेली आहेत. आता आपण चाललोय आफताब महालाकडे. वाव, खूप प्रशस्त असा महाल आहे. आणि इथे मोस्टली तरी त्या काळातली गादी, स्त्रियांचा जो काय पेहराव आहे तो इथे दाखवण्यात आलेला आहे. नऊवारी साडीसारखं काहीतरी दिसतंय इकडे. इकडे जाऊया. ह्या नॉर्मल 5 वारी साड्या असतात तशात. इकडे सगळे कोट्स आहेत. आय थिंक इथे ग्लास आहे त्याच्यामुळे रिफ्लेक्शन येत असेल बहुतेक तरी शूट करताना. सो मंडळी, आता आपण आफताब महालातून बाहेर आलोय. आणि इथे त्या काळची वाहनं ठेवलेली आहेत. बग्गी वगैरे म्हणतो ज्याला, पुढे घोडे बांधून ती ओढली जातात. आता आपण जातोय अफजल महालाकडे. इकडे एक विंटेज कार्सचं कलेक्शन आहे असं दाखवलंय, ते आपण नंतर बघायला जाऊया. स्टॅच्यू बघितली, छान आहे. इथे विंटेज फर्निचर आहे सगळं त्यांच्या काळातलं. त्या आतमध्ये जायला बंदी आहे.
अफजल महालातून बाहेर आल्यावर इथे समोरच हे कारंजा दिसतंय मस्तपैकी, आणि बाकीचे सगळे महाल पण इथून दिसतात. सो मंडळी, अफजल महाल आता बघून झाला आणि आता आपण चाललोय विंटेज कार्सचं कलेक्शन बघायला. विंटेज कार अँड बग्गी खाना. खूप छान अशी विंटेज गाडी आहे. 1912ची रॉल्स रॉयल सिल्वर घोस्ट गाडी आहे. त्याच्यानंतर 1906 नॅपिलियर टाईप L 7640 HP. आपल्याला फार या गाड्या अशा पाहायला मिळत नाहीत, पण इथे त्यांनी खूप छान मेंटेन करून ठेवलेल्या आहेत गाड्या. ही आहे 1906ची नॅपिलियर टायर L, सेम मॉडेल आहे हे पण. त्यानंतर ही फोर्डची आहे, फोर्ड टॉरर. त्याच्यानंतर ही आहे फिएट. इथे लाईट थोडी कमी आहे, त्यामुळे ग्लासच्या रिफ्लेक्शनमुळे गाड्या दिसू शकत नाही आहेत, पण तरी पण मी जेवढं क्लिअर करता येईल तेवढं क्लिअर करतो आहे. हे फिएट. त्यानंतर ही पण आहे फिएट टाईपच आहे, जी आपली बेबीसिटर वगैरे जुनी यायची तशी, पण ही आहे 1952 पॅकेज टुरिंग सडॅन डिलक्स. ही ओपन रूफ टाईप सेडान आहे. आणि त्याच्यानंतर वॉइसली पण एक खूप विंटेज आणि छान कार आहे. या जुन्या जीप आणि बग्गीचं कलेक्शन आहे इथे, जे आपण मगाशी पण बघितल्या. मंडळी, हा आहे मेहताब महल. इथे सुद्धा एंट्री अलाउड नाही आहे. इकडे बगीचा खूप छान मेंटेन केलेला आहे. वेगळ्या प्रकारची फुलझाडं, ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत आणि त्यांना छान शेप वगैरे दिलेला आहे, त्यामुळे हे बघायला खूप छान वाटतं. इथलं जे आर्किटेक्चर आहे त्याच्या सौंदर्यात ह्याच्यामुळे अजून भर पडते. तू बोललीस का? नाही बोलणार. आहे क्लॉक टॉवर. सो मंडळी, आता आपला चौ महल्ला पॅलेस पाहून झालेला आहे. इथे शूट करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी खूप काही आहे आणि खूप विंटेज कलेक्शन आहे पाहण्यासाठी. सो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे या पॅलेसबद्दल, पॅलेसचं जे टायमिंग आहे ते सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच फक्त हा पॅलेस ओपन असतो आणि तेही फ्रायडे क्लोज असतो.
तिकीट दराबद्दल सांगायचं तर तिकीट दर आहे 100 रुपये इंडियन साठी. आणि तुम्हाला जर मोबाईल फोटोशूट वगैरे काढायचे आहेत, म्हणजे फोटो काढायचे आहेत, व्हिडिओज वगैरे करायचे आहेत, तर त्याच्यासाठी 50 रुपये वेगळं शुल्क आहे. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. सो पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली ही हैदराबादची सिरीज अशीच पुढे कंटिन्यू चालत राहणार आहे. सो या पुढच्या येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.